नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड कॅप राऊंड 4 ज्याला आपण संस्था पातळीवरील राऊंड असं म्हणतो, या संदर्भातील आपण व्हिडिओ पाहत आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रो, कॅप राऊंड 4 हा शेवटचा व अंतिम राऊंड आहे, त्यामुळे आपण काळजीपूर्वक या राऊंडला हँडल करायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा भाग, आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन्स केले नाहीत त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचा चान्स आहे. तर त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन म्हणजेच न्यू रजिस्ट्रेशन्स करावेत. ज्यांनी ऑलरेडी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांनी ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे. तर ऑप्शन फॉर्म, ज्याला आपण चॉईस फॉर्म असंही म्हणतो, तर हा ऑप्शन फॉर्म चॉईस फॉर्म जो आहे त्या शेड्यूलमध्ये आपण पाहणारच आहोत. तर त्याप्रमाणे आपल्याला त्याला काय करायचं आहे, कार्यवाही करायची आहे. विद्यार्थी मित्रो, आपण स्क्रीनवरती पाहू शकता आपला कॅप राऊंड 4 जो आहे, असिस्टंट कॅप राऊंड 4 9 सप्टेंबर रोजी आपलं प्रदर्शित झालेलं हे सर्क्युलर आहे आपल्या CET सेलचं. तर पहा CET सेल सर्क्युलर काय म्हणते, इन्स्ट्रक्शन्स टू द कॅन्डिडेट्स अँड इन्स्टिट्यूट्स फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड BPEd MPEd MEd. तर हेच सर्क्युलर आपल्या BEdला सुद्धा लागू आहे. तर यातील ज्या बाबी आहेत, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड कसा चालतो त्या संदर्भात आपल्याला इथे महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्या संदर्भातलं आपल्याला सर्क्युलर पाहायला मिळतं. तर इलिजिबिलिटी फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, काय इलिजिबिलिटी आहे, ॲसिस्टंट कॅप राऊंड ज्याला आपण म्हणतो, कोणत्याही विद्यार्थ्याचा ऑल कॅप रजिस्टर्ड नॉन ॲडमिटेड, ज्या सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले पण ते ॲडमिशन मिळालेलं नाही असे सर्व विद्यार्थी ह्याला पात्र आहेत, ह्या राऊंडमध्ये सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर ज्यांचे ॲडमिशन्स झालेले आहेत, ॲडमिटेड कॅन्डिडेट्स आर एलिजिबल टू पार्टिसिपेट इन इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ॲडमिशन प्रोसेस प्रोव्हाइडेड दे कॅन कॅन्सल द ॲडमिशन ऑफ राऊंड फर्स्ट, सेकंड ऑर थर्ड. तर एखाद्याचं पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये जर ॲडमिशन झालं असेल त्यालाही ह्या राऊंडमध्ये सहभागी होता येतं, परंतु त्याला काय अट आहे ती पहा. देन ॲडमिटेड कॉलेज लॉग इन, तर कॉलेज लॉग इनमधून त्यांना काय करावं लागतं, ॲडमिशन कॅन्सल करावं लागतं. एक लक्षात घ्या, ॲडमिशन तिकडचं कॅन्सल जर केलं आणि इकडे जर नंबर लागला नाही तर आपल्याला परत ॲडमिशनला अडचण होऊन जाईल, ॲडमिशन आपल्या ह्या वर्षी होऊ शकणार नाही. त्यामुळे ते आपण लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे. परंतु त्यांनी एक इथं आपल्याला ती प्रोव्हिजन दिलेलं आहे, सुविधा दिलेली आहे. त्याप्रमाणे अजून एक आपल्याला इथे पाहायला मिळतं, द कॅन्सल सीट्स विल बी forfeited and will not be made available to the candidate if fails to get the admission in the institute level round in the desired college. तर हे एक बाबी आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा, ज्यांचा राऊंड फर्स्ट, सेकंड आणि थर्डमध्ये नंबर लागला नाही त्यांनी फोर्थ राऊंडमध्ये 100% सहभागी व्हावं. ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी फोर्थ राऊंडमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला नंबर लागेल व आपलं शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. तसेच विद्यार्थी मित्रो, आपलं एक सर्क्युलर आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजेच अपडेटेड सेंटरचं ॲडमिशन, त्याला आपण कॅप शेड्यूल असं म्हणतो, शेड्यूल फॉर BEd कोर्सचं आपल्याला असलेलं हे जे सर्क्युलर आहे ते पाहायला मिळतं. त्यामध्ये आपला डिटेल शेड्यूल आहे. कॅप राऊंड फर्स्ट, सेकंड आपण पूर्ण केलेलं आहे, थर्डसुद्धा काल म्हणजे 23 तारखेला पूर्ण झालेला आहे. तर आता आपली जी पुढची कार्यवाही आहे ती म्हणजेच 24 तारखेला आज काय होईल, तर कॉलेज विल अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल. काल जवळपास कॉलेजेसने त्यांची विद्यार्थी संख्या अपलोड केलेली आहे. ती विद्यार्थी संख्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आज सायंकाळपर्यंत आपल्याला ती सर्व विद्यार्थी संख्या अपलोड झालेली पाहायला मिळेल. म्हणजे 24 तारखेपर्यंत सर्व जे ॲडमिशन त्यांनी कळवलेले आहेत, म्हणजे ॲडमिशन कालच क्लोज झालेले आहेत 23 तारखेला. तर 23 तारखेला क्लोज झालेले ॲडमिशन्स आणि काही राहिले असतील ॲडमिशन्स, म्हणजेच फक्त अपलोड करायचे राहिले असतील. कालचे अपलोड करायचे, काही सर्व्हर प्रॉब्लेम किंवा इतर कुठला प्रॉब्लेममुळे कॉलेजकडून ते जर राहिलं असेल तर ते ॲडमिशन्स आपल्याला आज अपलोड झालेले पाहायला मिळतील आणि त्यांचं जी संख्या आहे ती आज आपल्याला कळेल. आणि त्यानंतर चालू होईल आपला पुढचा राऊंड, म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ॲसिस्टंट कॅप राऊंड किंवा कॅप राऊंड 4. तर कॅप राऊंड 4 जो आहे विद्यार्थी मित्र, सगळ्यात पहिली आपली ॲक्टिव्हिटी डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट. आपल्याला 25 तारखेला म्हणजेच 25/9/2024ला आपली लिस्ट कळेल, आपल्याला सीट्स किती रिकाम्या आहेत, आपल्या राऊंडसाठी किती जागा आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर कॅन्डिडेट फिल ऑनलाईन ऑप्शन्स, तर कॅन्डिडेटला ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. कॉलेज चॉईस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स ऑर राऊंड, तर आपल्याला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी काय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचे आहेत. कॉलेजचे ऑप्शन्स द्यायचे आहेत, कॉलेज चॉईससुद्धा आपण त्याला म्हणतो. तर 25/9/2024 ते 27/9/2024 3 दिवसामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. 25, 26, 27 3 दिवसामध्ये ऑप्शन आपल्याला भरायचे आहेत. त्यानंतर कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम
देअर लॉग इन. तर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत राऊंड फर्स्ट सेकंड थर्डमध्ये जसे आपण ऑप्शन दिलेले आहेत सेम ऑप्शन्स आपण या कॅप राऊंडलासुद्धा देऊ शकता. ॲसिस्टंट कॅप राऊंड ज्याला आपण म्हणतो 4 नंबरचा कॅप राऊंड म्हणतो. तर मॅनेजमेंट कोटा सीट्स काही कॉलेजला आहेत, त्याच्यामध्ये ऑटोनॉमस कॉलेजेस ज्याला आपण म्हणतो स्वयं अर्थसहाय्यित कॉलेज असतील, त्यानंतर स्वयंचलित कॉलेजेस असतील त्यांना आपल्याला मॅनेजमेंट कोटा असलेला पाहायला मिळतो. आणि इतर जे कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्र त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज, मायनॉरिटी कॉलेज, त्यानंतर अनॲडेड कॉलेज म्हणजे विनानुदानित कॉलेजेस ज्यांची संख्या आपल्याला 350पेक्षा जास्त महाराष्ट्रात पाहायला मिळते. तर त्या सर्व कॉलेजेसला आपल्याला त्याला मॅनेजमेंट सीट कोटा नसतो हे लक्षात घ्या. त्या कॉलेजला मॅनेजमेंट सीट कोटा नाही आहे. तो मॅनेजमेंट कोटा सीट जो आहे हा जो कॉलेजचा आपल्याला प्रकार पाहायला मिळतो त्या कॉलेजची संख्या आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळते हे लक्षात घ्या. मॅक्झिमम कॉलेजेस हे नाहीत. तर मॅक्झिमम कॉलेज आपण अगोदर जे सांगितले म्हणजे गव्हर्नमेंट ॲडेड, मायनॉरिटी कॉलेजेस, त्यानंतर गव्हर्नमेंट अनॲडेड, त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड नंतर नुसते अनॲडेड कॉलेज, विनाअनुदानित कॉलेजेस हे जे कॉलेजेसचे प्रकार आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त सीट्स आपल्याला अवेलेबल असलेल्या पाहायला मिळतात जिथे मॅनेजमेंट कोटा नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला 28/9/2024ला करायची जी कृती आहे कुठली कृती आहे तर कॉलेज आपलं मेरिट लिस्ट तयार करेल. इन्स्टिट्यूट लेवलला ती तयार होईल. नोटीस बोर्डला कॉलेजच्या लागेल. कॉलेजच्या नोटीस बोर्डला जाऊन पाहावं असं काही नाही आहे. तीच लिस्ट आपल्याला वेबसाईटला सुद्धा पाहायला मिळणार आहे. द जनरेटेड मेरिट लिस्ट विल बी अवेलेबल ऑन कॅप पोर्टल म्हणजे आपल्या CET पोर्टलला पण ती पाहायला मिळेल. लॉग इनमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. दॅट इज ऑन द 28 सप्टेंबर 2024. याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या ॲडमिशनचा मुख्य भाग ॲडमिशन घ्यायचे कधी इथं आपण पाहू शकता. कॅन्डिडेट सीक ॲडमिशन ॲज पर डिक्लेअर मेरिट शेड्यूल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड 30 सप्टेंबर 2024 ते 4/10 म्हणजे 4 ऑक्टोबर 2024 या दरम्यान आपल्याला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. आणि अजून एक आपली इथं डेट दिसते दॅट इज 4/10/2024 म्हणजेच कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन देअर विल बी नो ॲडमिशन आफ्टर धिस कट ऑफ डेट. जेव्हा 4 तारखेला आपलं शेवटचं ॲडमिशन इथं आपल्याला सांगितलेलं 4 तारखेपर्यंत ॲडमिशन, 4 तारखेला सायंकाळी 5पर्यंत आपलं ॲडमिशन होतील. आणि 5च्या नंतर कोणालाही ॲडमिशन म्हणजे 4 तारखेला 5च्या नंतर कोणालाही ॲडमिशन नंतर मिळणार नाही ह्याची आपण खात्री बाळगा. तसेच दक्षतासुद्धा बाळगा. कोणाचंही ॲडमिशन 4च्या नंतर जाणार नाही. 4 तारखेनंतर ते जाणार नाही. 4 तारखेलाही आपल्याला सकाळीच कॉलेजला तिथं जाऊन रिपोर्ट करणं गरजेचं आहे. उशिरा गेल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं 4 तारखेला आपण व्यवस्थित ॲडमिशन 4 पूर्वीच 4 तारखेची वाट पाहायची नाही. ॲडमिशन जर आपल्याला मिळालं म्हणजे जर ॲडमिशन अलॉट झालं तर ते आपल्याला 30 किंवा त्यानंतरच्या लवकरच्या तारखेला ते करून घ्यायचं आहे. तसेच विद्यार्थी मित्र आपला तिसरा जो राऊंड आहे 23 तारखेला आपल्याला सायंकाळपर्यंत जितके कॉलेजेसनी ॲडमिशन्स कळवले आहेत CETCला ते आपण किती झाले पाहूया. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. CETCLच्या वेबसाईटवरती आपण आलो आहोत. CETCL.mahacity.org अशी आपली वेबसाईट आहे. वरती स्क्रॉल करायचं आहे. ॲडमिशन प्रोसिजर ॲकॅडमिक इयर 2024-25 क्लिक केलेलं आहे. वरती परत स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर LLB 5 इयर्स 3 इयर्स पाहायला मिळतं. BEd कॅपला तुम्ही क्लिक करा. लॉग इन दिसते आपल्याला. ॲडमिशन शेड्यूल आपल्याला इथून डाउनलोड करायचा असला तर तो डाउनलोड करता येतो. ॲडमिशन शेड्यूलला क्लिक करूया. त्याला क्लिक करताच आपल्याला सर्व बाबी इथे पाहायला मिळतात. त्यानंतर वरती स्क्रॉल करूया. स्क्रॉल केल्यानंतर आपण पाहू शकता की डॅशबोर्ड आपल्याला दिसतो आहे. डॅशबोर्डमध्ये आपण जी माहिती इथं दिलेली आहे न्यू रजिस्ट्रेशन्स आजपर्यंतचे रजिस्ट्रेशन जे आता रजिस्ट्रेशन जे आहेत आपल्याला इतके झालेले पाहायला मिळतात. 53,766 रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन किती जणांनी लॉक केले. आपण दरवेळेस तुम्हाला म्हणत होतो ॲप्लिकेशन लॉक करा. बऱ्याच विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन लॉक करणं राहून गेलं आणि त्यांना त्या राऊंडला मुकावं लागलं. त्यांना तो राऊंड म्हणजे कंप्लीट करता आला नाही. मार्क्स चांगले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल हे भरपूर होते तरी त्यांना त्याच्यात एनरॉल होता आला नाही कारण त्यांनी फॉर्म कन्फर्म किंवा सबमिट केला नव्हता ज्याला आपण लॉक करणं असंही म्हणतो. ॲप्लिकेशन व्हेरीफाईड किती लोकांचे झाले 47,276. ऑप्शन लॉक किती लोकांनी केले ते 29,018 लोकांनी. त्यानंतर अप्रूव्ड कॉलेजेस किती कॉलेज आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी उत्सुक आहेत रिंगणात आहेत तर 479 कॉलेजेस. इंटेक कॅपॅसिटी किती सगळ्या कॉलेजची मिळून सगळ्या प्रकारच्या कॉलेजची मिळून 35,900 इतक्या सीट्स आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. आतापर्यंत किती ॲडमिशन तिसऱ्या राऊंडमध्ये 23 तारखेपर्यंत म्हणजे राऊंड संपेपर्यंत दिलेले आहेत. तिसरा राऊंड ऑलरेडी संपलेला आहे. तिसऱ्या राऊंडचे ॲडमिशन पूर्णपणे संपलेले आहेत. तोपर्यंत 23 तारखेचं हे आपल्याला अपडेट पाहायला मिळते. 23/9चं अपडेट आहे. आपल्याला आज त्याचं अपडेट करणार आहे परत. त्यावेळेस आपण नंतर परत पाहूया. तर तब्बल आपल्याला 23 तारखेला सायंकाळी जे अपडेट आलेलं आहे तर 22,258 ह्या 35,900पैकी आपल्याला ते ॲडमिशन्स झालेले पाहायला मिळतात. पुढे आपल्याला सांगितले त्यांनी की किती जागा रिकाम्या राहिल्या आहेत. पुढच्या राऊंडमध्ये त्या प्रमोट होतील तर तब्बल 13,642 खूप जागा रिकाम्या आहेत हे लक्षात घ्या. तर यामध्ये आपल्याला नक्कीच ॲडमिशन सीट मिळू शकते. त्याप्रमाणे फक्त आपल्याला ऑप्शन्स द्यायचे आहेत.
गव्हर्नमेंट कॉलेजसुद्धा आपण चेक करा. असं नाही की चौथ्या राऊंडमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला एकही सीट रिकामी नसेल. सीट जर रिकामी असतील तर नक्कीच गव्हर्नमेंट कॉलेजचा ऑप्शनसुद्धा आपल्याला सापडू शकतो. त्यामध्ये आधी सीट व्हॅकन्स सीट रिपोर्ट काय करा तुम्ही चेक करा. त्यातून आपल्याला कळेल की कुठल्या गव्हर्नमेंट कॉलेजला जागा रिकाम्या आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजनंतर 2 नंबरचे जे कॉलेज आहेत ज्यांची फीस गव्हर्नमेंट कॉलेजच्यापेक्षा थोडी जास्त म्हणजे आपण कमी असते असं म्हणूया, तर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस आपण त्याला म्हणतो. गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज पण चेक करा जेणेकरून आपल्याला त्यातलीही सीट मिळू शकते. तर हे 13,642 सीट्स आपल्याला अवेलेबल आहेत. इनटेक कॅपॅसिटी त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर ॲडमिटेड स्टुडंट आपल्याला इथं त्यांनी दाखवलेत कॅप राऊंडमध्ये 21,724. तर याप्रमाणे आपल्याला काय करायची आहे, कार्यवाही करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच याचं पुढचं आपल्याला एक अपडेट चेक करावी लागेल. 24 तारखेला त्याची जी लिस्ट लागणार आहे सायंकाळी, म्हणजे सर्व कॉलेजेस त्यांची विद्यार्थी संख्या पाठवून देतील. काही कॉलेजची कुठल्याही अडचणीमध्ये ते तसे कॉलेज एकदम कमी राहिले असतील, एखाद्याच कॉलेजचा प्रॉब्लेम झाला असेल तर सर्व जी एकंदरीत संख्या आहे करेक्ट संख्या आपल्याला आज सायंकाळी कळेल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.